केन्ना जातलो हांव क्रिकेटर, केन्ना जातलो हांव क्रिकेटर. मध्ये सर्वाधिक प्रभावित करणाऱ्या खेळाडूंपैकी हे नाव आहे गौरेश नागवेकर. फुलरचा बॉल मिस केली लाईन आणि इथे यशच्या उद्ध्वस्त फर्निचर डिस्ट्रॉय विकेट दशात. सो वेलकम टू जॉली सहयोग पॉडकास्ट. आज आमचे गेस्ट आहात ते गौरेश नागवेकर. हांकां कोण वळखना आसना पेडण्यान, क्रिकेटीक लागून सामके फामाद. आणि मेन म्हणजे की आय थँक्यू म्हणटा फर्स्ट ऑफ ऑल तुका की तू आयज टाइम काढून येयला माझ्या खातीर जॉली सहयोग पॉडकास्ट खातीर. सो तुका पयलीं थँक्यू म्हणटा हांव. आणि दुसरें थँक्यू म्हणूंक सोदता की बाबा माऊली स्पोर्ट्स क्लब हेंच्यांनी म्हाका आनी गौरेशाक सपोर्ट केला. सो माऊली स्पोर्ट्स क्लबाच्या ओनराक सुद्धा हांव थँक्यू म्हणटा, शुभम साळगांवकर. आणि आता मी पॉडकास्ट स्टार्ट करपाच्या पयलीं एक तुका हांव शेअर म्हणटा की बाबा हर मुश्किल का सामना हंसकर करो, हर मुश्किल का सामना हंसकर करो, क्योंकि हंसने वालों की कभी हार नहीं होती. सो सदीत तू हसत असताय म्हणून तुका असो एक शेअर हे केला. सो फर्स्ट तुका थोडे आमी क्वेश्चन विचारतले की बाबा तुझे क्रिकेट करियर कशें स्टार्ट जालें, तुझे सगळे ते लोकांक मेरेन पावनी की बाबा लोकांचो तू इन्स्पिरेशन को आहाय. ल्हान असले ते व्हडले पासून क्रिकेट सगळ्यांकूच आवडटा. सो आमी आता थोडे प्रश्न स्टार्ट करूया. सो आर यू रेडी? येस. सो आता हो फुल पॉडकास्ट जावपाक तो टेनिस क्रिकेट हेचेर जावपाक. टेनिस क्रिकेट कितें तेतून कशे भुरगे वयर सरले आणि गौरेश नागवेकर आमचो कसो वयर सरलो. सो पयलो प्रश्न आहा न्हू की बाबा तुका घुंगरू नाव कशें पडलें? सांगपाचें म्हटल्यार जेन्ना आमी स्कूल टायमार आसले न्हू तेन्ना आमची गोवा महाराष्ट्र बॉर्डर आसता तेन्ना थंयसर ते एक टुर्नामेंट जाल्लो तेन्ना थंय एक 2 लाखाचो. तेन्ना 2 लाख म्हटल्यार एक बीग अमावंट टुर्नामेंट. आणि थंय ते ऑलमोस्ट म्हणजे इच अँड एवरी कॉर्नर इंडिया म्हणजे इंडियन इच अँड कॉर्नर सगळे प्लेयर येतले खेळपाक. आणि त्यापैकी एक प्लेयर असलो बुमरो म्हणून. बुमरो तो मुंबईचो प्लेयर. आणि त्याची पर्सनॅलिटी आणि माझी म्हणजे एक लुक सिमिलर असलो आमचो. आणि त्याका लागून ते सगळे लोक म्हणजे आता आमच्या घराकडले मरे सारखो दिसता मरे तसं पण त्याच्या नाव पडले. ते ऍक्च्युअली तो बुमरो तो सगळ्यांनी लोकांनी म्हणजे असे आणि तेच नाव मला कंटिन्यू म्हणले. म्हणजे तू घुंगरू म्हणजे म्हाका हे दिसता की बाबा तू सगळ्या गेमींग खवयता तो घुंगरो वाजत असताय. आणि ती म्हाका पळोवन मजा येता. हांव तुका केन्ना लायव्ह पळयता, केन्ना गेमी तुजे चालू आसता सो घरानूय हांव पळयत असता, केन्ना मोबायलार. सो म्हाका मजा येता तुज्या म्हणजे अशी पळोवपाक. पेर्नेन एक्सप्रेस कोणी स्टेटस घातलो पेर्नेन एक्सप्रेस म्हणून की म्हाका आनीक मजा येता. हांवूय स्टेटस घालीत आसता कित्याक हांवूय तुजो फॅन आहा. आणि आता तुजो क्रिकेट करियर तुवें चूज कित्याक केलो टेनिस क्रिकेट आणि केन्नाच्यान चूज केलो तुवें? जेन्ना आम्ही स्कूल लेवलार असलेलो तेन्ना पयलींच्यानूच म्हाका म्हणजे स्पोर्ट्सान आवड आसलेली अशी. स्पोर्ट्सान म्हाका चड आवड आसली. म्हणजे जावं एथलेटिक्स जावं आनी कसलो खेळ जावं, क्रिकेट जावं, फुटबॉल जावं, तसो म्हणजे आमचा भुरगेपणान आसतात न्हू तो क्रेज खेळपाचो. तो म्हाका स्पोर्ट्सान आवड आसलेली. आणि तेन्ना स्कूल लेवलार हांव चडसो लेदर बॉल खेळलो म्हणजे स्कूल टिमीक. आणि जी आमची नॉर्मल क्रिकेट असता ते म्हणजे सगळेच खेळतात अंडरआर्म क्रिकेट तसे ते अंडरआर्म बी आम्ही असे खेळालो. आणि त्यांना खेळता अशी आमचे म्हणजे नियर बाय आमच्या घराच्या क्लोज एक ग्राउंड आलं ते सगळे आमचे सिनियर आहात ते खेळटाले म्हणजे लाईट टेनिस बॉल क्रिकेट त्यांना पोवन जसं म्हाका म्हणजे ती आवड एक क्रिएट झाली अशी. आणि तुवें चूज कित्याक केलो हो करियर किंवा तुका आवड निर्माण झाली म्हणून? म्हणजे ती खेळता म्हाका माझ्यान म्हणजे दिसपाक लागले म्हणजे असे माझ्याने कितें केपेबल हांव असोच खेळू शकता तसो खेळू शकता इम्प्रुवमेंट माझ्यान जावं शकता. आणि ती म्हाका म्हणजे आवड जावपाक क्रिएट जावपाक लागली. आणि तुजो असो बाबा इन्स्पिरेशन कोण की बाबा तुजो इन्स्पिरेशन तुवें एका पळयलो रे चल एका पळोवन तू फुडें चलताय? इन्स्पिरेशन म्हणजे स्टार्टिंग पासून ते आमचे सिनियर जे खेळातले आमचे त्यांना पोवन म्हणजे म्हाका अशी एक हे जालें हांव कसो बरो खेळटा रे म्हणजे हांवूय तसो खेळपाचो कसो बरी बॉलिंग घालता
तो बरी बॅटिंग करता. म्हणजे तू गावातल्यानूच इन्स्पिरेशन घेतलं. गावातल्यान इन्स्पायर जाऊन मातशें बरें. सो माझो मेन तोच मोटो असा जॉली सोयो पॉडकास्ट की लेट्स ग्रो टुगेदर, वांगडा इन्स्पायर जावया आणि वांगडा वयर सरया. आणि तू बेस्ट बॅट्समन की बेस्ट बॉलर बरो, तुका तुझ्या हितून तुका ट्रॉफी मेळ्ळ्या आसतले. तुमी ट्रॉफी सगळे पळयतात ते तेचे फाटसून आहात ते. आम्ही एक सांगतले खंयचे खंयचे कितें कितें ट्रॉफी आहात ते. आणि तुका कितें दिसता की बाबा तू बेस्ट बॉलर की बेस्ट बॅट्समन? बेस्ट बॉलर. माझे मेन जे हा ते बॉलिंग ना. बॉलिंग म्हणजे बॅटिंग हांवें इम्प्रुवमेंट केली. इम्प्रुवमेंट केला. तितले लेवलाचेर नसलो पूण मागीर आता हळूहळू येता आणि शिकपाचे फुडें आहा. ना तू सामको बरें ना, परफेक्ट कोणूच नसता अशें म्हाका दिसता. पूण बॉलिंगेन तेका लागून तुका पेडनेम एक्सप्रेस अशें नांव पडलां. ओके. सो आता तू हायेस्ट पेड प्लेयर सुद्धा आहाय. हांवें फाटी खंय ऐकलेले हायेस्ट पेड प्लेयर. सो खंयच्या हेका तो आता हालींच आमचो साऊथ गोवा प्रीमियर लीग म्हणून जाल्लो. म्हणजे ऑलमोस्ट साऊथातले मोस्ट प्रोबेबली साऊथातले प्लेयर असता आणि बाकीचे मागीर नॉर्थातले घेवचे पडटा. म्हणजे आयकॉन टायप टुर्नामेंट. ओके ओके ओके. आणि ते एका हांव ऑप्शनाक आशिल्लो आणि त्या ऑप्शनाक हांव 31.5 म्हणजे 31,500 कसो गेल्लो. ओके ओके. हायेस्ट पेडेड प्लेयर इन गोवा. सो तुवें म्हटलें की हायेस्ट पेड क्रिकेटर तू आता. सो फर्स्ट ऑफ ऑल की आमकां स्पॉन्सर केला तो माऊली स्पोर्ट्स क्लब यांनी. आणि हांव तांकां परत थँक्यू म्हणटा. आणि सगळ्यांक तुमी सपोर्ट करता माऊली स्पोर्ट्स क्लब. आणि मेन म्हणजे तुका गौरेश विचारता की बाबा माऊली स्पोर्ट्स क्लबाक तू कनेक्ट कसो जालो? जेन्ना आमी क्रिकेट खेळपाक स्टार्ट केल्लो हांवें तो सांगतलो पळय आमची सिनियर टीम बी आसतली ती. तेन्ना पयलीं स्टार्टींग आमचे लायट म्हणजे सॉफ्ट बॉल क्रिकेट खेळटाले पयलीं स्टार्टींग. आणि मागीर अशें हळूहळू म्हणजे 1-2 वर्सांनी मागीर हार्ड बॉलाचो क्रेज वाडपाक लागलो. तेन्ना जी आमची माऊली स्पोर्ट्स क्रिकेट क्लब टीम आहा बरा ती आणि फ्रेंच क्रिकेटर्स हे दोनूय टीमी आमचे म्हणजे गांव वायज म्हणजे गांव वायज टुर्नामेंट चड जाताले. म्युनिसिपालिटी पंचायत टायप तशें जाता तसो तो फॉर्मॅट. आणि ती माऊली स्पोर्ट्स क्रिकेट क्लब आमचो आहा आणि फ्रेंच क्रिकेटर्स क्लब आहा. ते दोनूय टीमींनी आमकां चडसो सपोर्ट केला म्हणजे ग्रो जावपाक. त्या टिमीसून खेळून हांव वयर सरला. म्हणजे कोणी पळयतात न्हू भायल्यान खेळटाना खंयची टीम पळयता माऊली क्रिकेटर्स फ्रेंच क्रिकेटर्स ह्या क्लबाक खेळटा तसो. तर मागीर ते पळोवन सगळ्याक मागीर म्हाका हे करपाक लागले. म्हणजे माऊली स्पोर्ट्स क्लब आणि फ्रेंच क्रिकेटर्स यांच्यानी त्याची ग्रोथ पयली आणि तेका वयर काडलो. हांव दोगांकाच परत थँक्यू म्हणटा की आमच्या गौरेशाक असो सपोर्ट करीत राहा. हांवूय आसा सपोर्ट करपाक. आणि सगळेच आसा कित्याक सगळे वांगडा वयर सरया. लेट्स ग्रो टुगेदर. आणि मेन म्हणजे बाबा म्हणटा की बाबा तुझे आता तू स्किल्स टेक्निक्स आता तुवें म्हटलें की तू बेस्ट बॉलर, तुका बॉलिंग आवडटा. पेडनेम एक्सप्रेस म्हटलें की तू एक्सप्रेस तो बॉल धरतना तू ती हे कशी करता बाबा, थोडे स्विंग थोडे हे तुका आतां मोजके हेतून तू सांगू शकता की बाबा कोण आता युथ आहात आमचे ते सुद्धा म्हणत असले बाबा हो एक्सप्रेस कशी घालता. हांव सुद्धा एकदा पळयता तू हे करता कट करताय बॉल हे करता. पूण तू ती कशी करता टेक्निक आणि स्किल्स तुवें कशे वाडयले तुझे? स्किल्स म्हणल्यार जेन्ना हांवें स्टार्ट केल्लें खेळपाक न्हू तेन्ना हांव अशें नॉर्मलीच घालतालो. तेन्ना म्हाजे कडेन कसली स्किल बी नासली. येतालो रनअप घेवन आनी अशें बॉल घालतालो. तेन्ना तितली म्हाजी इफेक्ट नासली. जेन्ना हांवें कंटिन्युअसली प्रॅक्टीस करपाक स्टार्ट केलो प्रॅक्टीस करता तेन्ना म्हाजी बॉल धरपाची ग्रीप जावं बॉटांची ग्रीप जावं म्हाजी आर्म कसो रोटेट करपाचो तो हांवें असो बारीक बारीक नोटीस केलो. म्हणजे कसो घातल्या बॉल खंय कितलो टर्न जाता मागीर कसो घातल्या बॉल कसो खंयच्या दिशेन टर्न जाता ते म्हाका प्रॅक्टीस करूनच कळ्ळें. सो हांव इतलेंच सांगूंक सोदता की जी तुमची एक्शन आहा जावं तुमचो एप्रोच आहा बॅटिंगेन जावं बॉलिंगेन फिल्डिंगेन कसलो आसो तो तुमकां प्रॅक्टीस करूनच कळटा. म्हणजे कसो केल्यार कसो कळटा. कसले स्पोर्ट्सान जा आनी कसले म्युझिकल जा आमकां प्रॅक्टीस करून म्हणजे प्रॅक्टीस मेक मॅन परफेक्ट तशें. सो जितली आमी प्रॅक्टीस करतले तितलेच आमकां आमचे आपलो जो इनर कितें आहा न्हू टॅलंट तो कळटा प्रॅक्टीस करून. सो तसो म्हाका कळ्ळो प्रॅक्टीस करता. ओके. आणि आता तुजेर इम्पॅक्ट कितें जालो की बाबा आता टेनिस क्रिकेट तू खेळटाय तुजेर आता इम्पॅक्ट कितें जालो ह्या क्रिकेटराचो तुज्या पर्सनॅलिटी की बाबा आता क्रिकेट खेळटा तुज्या पर्सनॅलिटीर इम्पॅक्ट जाता कितें हे करता प्रोफेशनान वयताना तू कितें असो इम्पॅक्ट जालो तुजेर? इम्पॅक्ट सांगपाचो म्हटल्यार इम्पॅक्टा खातीरच हांव गौरेश नागवेकर हांव इम्पॅक्टा खातीरच आसा. म्हणजे जे टेनिस क्रिकेटान जो म्हाका एक्सपोजर दिला न्हू तो म्हाका म्हाजें नांव ते टेनिस क्रिकेटान वयर काडलें तशें. म्हणजे आता कोणी आता जापूर येयलो पुणे
अरे हो मरे तो क्रिकेटर तो खेळता तो हा, हा, बाहेर हा, खेळा हा, असो हा. हो खेळता हा खेळता म्हणजे तो तू तेथून खेळता. तू मोटिवेट जाता. त्याच्या नावावरून तसे म्हाका ह्या मेळ्ळा. ओके ओके टेनिस क्रिकेटान ओके. आणि आता तुम्ही हे सगळे ट्रॉफी पळयता आसतले फाटसून, तुझी पहिली ट्रॉफी खंयची, फर्स्ट ट्रॉफी? फर्स्ट ट्रॉफी माझी असते ही तुझी फर्स्ट ट्रॉफी, म्हणजे ही खंयच्या सालान आता ही फर्स्ट ट्रॉफी अजून दवरल्या, सो एका म्हणटात वालर की बाबा, म्हणजे एका म्हणटात रिस्पेक्ट ट्रॉफीचो मेन, म्हणजे की बाबा थोडे थोडे करतात तशे नाका ही नाका ट्रॉफी, म्हणजे त्याचो व्हॅल्यू तुवें अजून दवरला. सो हेका लागून ही ट्रॉफी तुवें अशें जिखला अशें दिसता तुका? हय सारखे. म्हणजे ही ट्रॉफी जी हा ती म्हाका हांव जेन्ना स्कूल टायमार आसलो न्हू, ऑलमोस्ट 2013 2013 तेन्ना आमी तो सॉफ्ट बॉल टेनिस क्रिकेट टुर्नामेंट जाल्लो. हा, हा. स्टार्ट केल्ले तेन्ना हा, तो सांगतालो पळय तो. हा. तेन्ना त्या टुर्नामेंटाक म्हाका फर्स्ट फ्लड लायट क्रिकेट टुर्नामेंट आसलो. तेन्ना ही आमची होम टीम आमी घेऊन गेल्लेले. हा, हा, हा. तेन्ना म्हाका फर्स्ट टाइम फर्स्ट ट्रॉफी मेळ्ळी म्हाका एज अ बेस्ट बॉलर. एज अ बेस्ट बॉलर. तो मुवमेंट माझ्या खातीर खूप इमोशनल आनी मातसो मोटिवेटिंग आसलेलो. हा, हा. म्हणजे ही ट्रॉफी मेळ्ळी म्हणजे हांवें फुडें आनी कितें तरी करपाचें फुडें, आणि म्हाका माझी इम्प्रुवमेंट करपाची आणि क्रिकेट टुवर्ड्स क्रिकेट. म्हणजे पेरनेम एक्सप्रेस ही 2013 सुरू झाली, ती अजून चालू आहा आणि अशीच फुडें चालू रावनी, आणि अशेच तुझे रूम ट्रॉफीनी भरूनी. आणि तुवें ट्रॉफी हे आता तरी थोडे आहात, तरी कितले ट्रॉफी आसतले तुझ्याकडे? आम्ही व्हिडिओन सुद्धा दाखयल्या ट्रॉफी तुझे, पण तुझ्याकडे आता तू सांग एक अदमास कितले ट्रॉफी आसतले? आम्ही मेजूंक ना, डायरेक्ट व्हिडिओ काढले. हांवें सांगपाचें म्हणल्यार हांवें मेजूंक ट्रॉफी, पण आता हे जो 4-5 वर्सां माझ्या क्रिकेटिंग लायफान, म्हणजे जो मेरेन म्हाका एक्सपोजर मेळ्ळा थंयसून ऑलमोस्ट अबाउट 350-400 अबाव आसतले. म्हणजे 400 अबाव त्याच्याकडे ट्रॉफी आहात. आणि इतले ट्रॉफी असून तो इतलो हंबल मनीस हा, म्हणजे डाऊन टू अर्थ म्हणतात पळय तो गौरेश नागवेकर, म्हणून त्याचे इतले ट्रॉफी जातात, म्हणून डाऊन टू अर्थ रावात. सो तुका एक प्रश्न आणि विचारू शकता की बाबा गौरेश नागवेकर हे नाव कशें जालें? तो एक मुवमेंट, तो एक बाबा क्षण तो तुका याद आहा अजून की बाबा हांगासून माझे गौरेश नागवेकराचे अशें नाव जालें? तो मुवमेंट म्हटल्यार मालवण बोर्डिंग ग्राउंडाचेर एक टुर्नामेंट जाल्लो ऑल इंडिया लेवलाचो. तेन्ना आमची एक लोकल गोवन टीम आमी घेवन थंय टुर्नामेंटाक देवलेले आमी. आणि आमच्या ऑपोजिट एक अशी टीम आशिल्ली की म्हणजे इच अँड एवरी कॉर्नरांतले सगळे इंडिया, ऑल ओव्हर इंडियातले बरे प्लेयर मेजून ती टीम केल्लेली अशी. आणि त्या मॅचीत अशें जालें की आमची खेळटांच्या वांगडा बरी घासून मॅच ती ड्रॉ जाली. आणि ड्रॉ जावन आमी फर्स्ट बॅटिंग करून ते सुपर ओव्हर जाल्ली आमची मॅच. ते सुपर ओव्हर मातशें नाव जालें. त्या सुपर ओव्हर फक्त आमची बॅटिंग करता करता आमी फक्त 3 रन काडले आमी, आणि 4 रन तांकां जिखपाक जाय आसले. सो ते 4 रन्स मीन्स तांकां म्हणजे कांयच न्हू, नथींग. म्हणजे अशी ती टीम आसली, असे बरे प्लेयर असले त्या टीमीन. आणि ते 4 रन्स डिफेंड करून हांवें ती बॉलिंग काडली. सो थंयसून म्हाका तो मातसो फेम मेळ्ळो. आणि तुवें म्हटल्यार तो मालवणसून तुका फेम मेळ्ळा. आता तू व्हडले सुद्धा हे म्हणजे खेळटा, क्रिकेट टुर्नामेंट खेळटा भायर वचून. तुजी एक बाबा खंयची एक फेवरेट तुजी ती तू सांगू शकता की बाबा फेवरेट अशी न्हू, सगळेच तुजे फेवरेट आहात, आणि अशी बाबा खंयची एक तू लोकांक सांगू शकता की बाबा हांगासर हांव गेल्लो आणि अशें जालें म्हणून? एक तुजी हे कशी टुर्नामेंट म्हटल्यार आता बरे टुर्नामेंट जावपी म्हटल्यार तितून सुप्रिमो ट्रॉफी. म्हणजे खंयसर जाता? टेनिस खेळटा, क्रिकेट पळयता ताका ती खबर आसली ना. ट्रॉफी. आता सुप्रिमो तुवें म्हटले, आता ही खंयसर जाता एक्झॅक्टली? सुप्रिमो ही सांताक्रूज मुंबय आता. सांताक्रूज मुंबय. सांताक्रूज कलिंगा स्टेडियम थंय आता ती. तो संजय पुतलीस म्हणून करता तो, म्हणजे व्हडलो टुर्नामेंट. म्हणजे टेनिस क्रिकेटान तो एक वर्ल्ड कप म्हणजे वर्ल्ड कप पयलो जाता तो. सो ती ट्रॉफी मागीर 10PL गुजरात जाता, जावं ती आउट ऑफ कंट्री जाता, केन्ना साऊदी जाता, दुबय जाता. सो म्हणजे पळयात मी तो सुप्रिमो हे म्हाकाय खबर नासले, आणि ज्यांना कोणाक खबर ना तेंच्यांनी उद्या नॉलेज घ्या की सुप्रिमो ही वर्ल्ड कप टायप टेनिस क्रिकेट हा, आणि तेका आमचो गौरेश खेळ्ळा. सो आनीक म्हाका प्राऊड दिसले आयज आयकून एक गजाल. आणि 10PL तेका सुद्धा म्हणून खेळ्ळा. आणि अशें तू फुडें फुडें खेळत राव आणि आमचें नांव वयर काडीत राव. सो तुवें म्हटलें की बाबा पेरनेम एक्सप्रेस, आता पेरनेम एक्सप्रेसाक विचारता की बाबा एक्सप्रेस जावपाक तुवें चॅलेंजीस कितें फेस केले? आता पेरनेम एक्सप्रेस तुका म्हणटात चॅलेंजीस कितें आसतात तुज्या कडेन की बाबा एक हे जावपाक? चॅलेंजीस सांगपाचें म्हटल्यार एक मेंटल प्रेशर आसतात. म्हणजे परफॉर्मन्स म्हणजे फाल्यां मॅच आहा जाल्यार कितें जातलें,
कसं ही एन्झायटी जावं क्युरियोसिटी असतात असता असता मातसो लिटल मातसो भंय असतात म्हणजे कोणाक म्हणजे बरो टुर्नामेंट आहा किंवा कसलो आसा परफॉर्मन्साची आपली एन्झायटी असतात ते मातशे चॅलेंजीस मातशे म्हणजे मेंटल प्रिपेअर्डनेस म्हणजे हांव करतलो कसो कोणूय असो हांव घालतलो माझी बेस्ट आहा ते हांव दितलो मेंटल प्रिपेअर्डनेस माझी हांव दवरता. आणि तू ते माइंड कसे प्रिपेअर करताय की बाबा आता कोण युथ आहा आता कोण स्टार्ट करतात खेळपाक त्यांना तू किती मेसेज असं म्हणणार की बाबा तू मेंटल स्ट्रेस कसो हँडल करताय आता बाबा फाल्यां तुझी गेम आहा आणि तू तो म्हटले आता बाबा तू मेंटल कसो प्रिपेअर करता कितें म्हणीत आसताय तू तुझ्या माइंडात म्हटल्यार हांव एकूच दवरता कितें जावं कोणूय केदोय प्लेयर येवं माझे जे हांवें प्रॅक्टीस केल्ले आहा ते हांव फक्त फुडें तेंच्या म्हणजे हे करतलो प्रॅक्टीस केल्ले आहा न्हू ते सारखे परफॉर्म करतलो बरें आणि माझे अबाव 100% दितलो रिजल्ट कितेंय आसता कितेंय जावं माझे 100% दितलो हांव इतलेच मेंटल प्रिपेअर्डनेस दवरतलो. आणि आता तुवें गोवा भायर सुद्धा तू खेळ्ळाय तू खंय खंय खेळ्ळाय खंयची ट्रॉफी गोवा भायर म्हणजे खंयच्या स्टेटीन ऑलमोस्ट मुंबय गुजरात मागीर ओडिसा जम्मू अँड काश्मीर ते नॅशनलाक बी गेल्लो हांव गोवाक रिप्रेझेंट करपाक जम्मू काश्मीर गेल्लो ओडिसा गेल्लो कर्नाटका मागीर महाराष्ट्रानूय गेल्लो आणि आता जे ऑल इंडिया ओपन टुर्नामेंट जाता ते सगळे ऑलमोस्ट सगळ्याक जाता गुजरात जाता जावं मागीर मुंबय जाता दिल्ली जाता UP जाता सगळ्याक खेळून येयल्लो आसा जसो जसो हांव खेळटा न्हू इच अँड एवरी स्टेटीन न्यू प्लेयर मेळटा आणि न्यू चॅलेंजीस येता एक्सपिरियन्स येता म्हणजे आता थोड्यांक दिसता आम्ही आमच्या गावात खेळटा बरोबर सगळ्यांक बॅटिंग केली ऑपोजिट बॉलिंग केली आनी आम्ही मातशे बरे आहा दिसता पूण तशें नसता इच अँड एवरी स्टेटीन चड बरे प्लेयर असता सो कशें असता आम्ही स्वतःक इम्प्रूव्ह करीत रावपाचे प्रॅक्टीस करून म्हणजे तू भायर गेलो तरूच तू शिकतलो म्हणजे म्हणटा की भायर गेल्या उपरांत तू आणि इन्स्पायर जाता म्हणजे दुसऱ्यांक पळोवन की बाबा ते खेळटात मागीर तुका आणि एक्सपिरियन्स येता बाबा आणि बॉलिंग कशी घालपाची आणि हे कशें करपाचे म्हणजे आमी स्कूल लेवल आसतना आमकां काय दिसता स्कूल लेवलार डिफिकल्ट आसतलें हाय सेकंडरी जेन्ना तू हाय सेकंडरीत पावता तेन्ना तुका कळटा स्कूल लेवल मातशी आसा म्हणजे आपूण ऑटोमॅटिकली आपली इम्प्रुवमेंट करीत वयता तशें जशें की आमी वॉली लेवल खेळटा तशें आमकां इम्प्रुवमेंट करपाक इजी पडटा आनी बरें पडटा. आणि तुका आणि एक क्वेश्चन विचारूंक सोदता की बाबा कॉम्पिटिशन आता लोक कॉम्पिटिशन करतात की बाबा ना तू आता समज तुझ्या ऑपोजिट कंट्री आसतलो जेलसी म्हणतात ते कितें कशें कव्हर करपाचें किंवा कॉम्पिटिशन लोक आता कॉम्पिटिशन हांव बरो खेळटा तुज्याकून तू माझे आता तुझे माइंड कशें आहा की बाबा एकामेकाक सपोर्ट करा वयर सरा सारकें सो तुझे कशें तू कितें म्हणटा की बाबा त्यातले एका तू कितें मेसेज दिवंक शकता आनी तेंचे माइंड तू कशें कन्वर्ट करूंक शकता. आता तू जसं सांगता अशें म्हणजे कॉम्पिटिशन एक्चुअली आसपाकच जाय कॉम्पिटिशन जाल्यार तुका असो एक ह्या मेळना किक मेळना अशी म्हणजे खेळपाक पण जेलसी बी अशी आसपाक जायना कित्याक स्पोर्ट आहा तो एक फ्रेंडली स्पोर्ट आसता क्रिकेट एकामेकाक घेवन आमी ग्रो करपाक आसता क्रिकेट ही टीम स्पिरिटाची गेम आसता टीम वर्काचो आसता जेलसी आसपाक जायना कॉम्पिटिशन आसपाक जाय म्हणजे आता कोण येयलो हांव तो कसो आवड करतलो एका म्हाजो कॉम्पिटिटर तर तू ग्रो जातलो कॉम्पिटिशन जालें तर ओके 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 सो आता तू डिफरंट ग्राउंडार खेळटा आता तुवें म्हटलें की बाबा पेडण्याय तू खेळ्ळा परत आमचो गुजरात खेळ्ळा मुंबय खेळ्ळा ग्राउंड कंपॅरिझन कितें आसता की बाबा ग्राउंड आता हांगासर वेगळो आसतालो थंयसर क्राउड वेगळो आसता थंयसर ग्राउंड वेगळो आसता आमचो म्हणटा स्टेडियम वेगळो पीच वेगळी आसता तू ते कशें हे करता म्हणजे कनेक्ट करूंक सोदता की बाबा हांव थंय खेळटलो हांगाय खेळूंक शकता थंय खेळूंक शकता ते तू कशें मायंड हे करता. ग्राउंडाचे सांगपाचें गेल्यार म्हटल्यार ग्राउंड आता आमच्या हितून जे स्टेडियम जे आसता ते डिफरंट लेवलाचे आसता आनी अशे ग्राउंड आसता पळय टेनीस क्रिकेटाचे ते मातशे डिफरंट आसता म्हणजे एक खंय राउंड आसता एक खंय तरी मातसो असो क्रॉस आसता तसो त्या खातीर आनी वाऱ्याचो इफेक्ट आसता एका कडेन वारो आसता एका कडेन कॉम्पॅक्ट प्लेस ग्राउंड आसता थंय वारो नासता तो इफेक्ट आमी कन्सिडर करपाचो आणि मेन म्हटल्यार आमी कन्सिडर करता ती पीच खेळपाची पीच ती एकीकडे फ्लॅट आसता एकीकडे मातशी अनइवन आसता तशें तेचो मातसो इफेक्ट आसता आणि आमी जो बॉल खेळटा पळय तेचेरूय आसता डिपेंड आमच्या गोवान सेपरेट बॉल यूज करता आउट ऑफ गोवा सेपरेट बॉल यूज करता तशें बरोबर आणि तुझी अदर हॉबीज कितें क्रिकेट सोडून आता क्रिकेट सोडून अदर हॉबीज तुजी आसतली ती कितें हॉबीज तशें माझे म्युझिक आयकपाक म्हाका लायक
आणि व्हिडिओ गेम्स खेळपाक मस्त स्ट्रेस फ्री जावपाक केन्ना भियायला ते हांव करता. आणि आता तुझो लॉंग टर्म गोल कितें ह्या क्रिकेटान की बाबा तू टेनिस बॉलूच खेळटलो की फुडें सीझन तुका खेळपाचें आहा. आणि हांवें सुद्धा एकदा तुका म्हटलेलें की हे दिसता की इंडियेक तू केन्ना खेळटलो अशें माझी इच्छा आहा. आणि अजून कोणाची सुद्धा आसतली पूण माझी जॉली सहयोगाची इच्छा आसा की गौरेश नागवेकर हो इंडियेक खेळटलो. आणि म्हाका अशें एक मनानसून दिसता म्हणून तुवें एक म्हटलें म्हाका. थँक्यू सहयोग एप्रिशिएट केल्या बद्दल. आणि जसं तू चिंतता तशेंच म्हाकाच खूप जाण अप्रोच करता की गौरेश तू इंडियाक खेळपाचो आमची इच्छा आहा तुवें. पूण सांगपाचें म्हटल्यार इंडिया टिमीक खेळप म्हटल्यार म्हणजे खूप चॅलेंजींग बिकॉज ऑल ओव्हर इंडिया बरे बरे प्लेयर असता म्हणजे एव्हरीडे स्ट्रगल करीत असता कळ्ळें तशें. म्हणजे स्ट्रगल्स ऑल्सो मेक्स मॅन परफेक्ट. सो अजून माझो स्ट्रगल खूप लांब मेरेन आसा म्हणजे प्रवास जो आसा न्हू तो आसा. सो तो टेनिस क्रिकेटारून ना आणि म्हाका माझेर खूप इम्प्रुवमेंट अजून करपाचें आणि हांव तो करतलो. आणि तुका हांव ऑल द बेस्ट म्हणटा की समज तू आता खेळटा तुझ्या ट्रॉफी आहात आणि म्हाका सुद्धा प्राऊड फील जाता. तेका तुमी सपोर्ट करा गौरेशाक. आणि कित्याक सपोर्ट करा की आमकां तो आनीक प्राऊड करतलो. आणि तुका पळोवन म्हाका एक तू जिंकलो की हांव जिंकल्या कसो म्हाका दिसता. तुजी ट्रॉफी पळोवन म्हाका दिसता म्हाज्या हातीन कशी हा चल म्हाजो भाव जिंकलो अशें म्हाका दिसता. आणि हांवें म्हटलें की बाबा तुजो लॉंग टर्म गोल आता तू सीझन म्हणजे तू खेळोंक सोदता इंडियेक खेळोंक सोदताय तू. आता इंडियेचो तुजो असो कोण प्लेयर आहा विराट कोहली सर आहा परत सचिन तेंडुलकर सर आहा तुजो कोण असो. जो विराट कोहली कित्याक तो एक असो आहा म्हणजे तो तेका कंपेअर केलो जाल्यार पयलीं कसो आसलो आनी आतां म्हणजे तेणी आपल्याक चेंज केला डेव्हलप केला. तेजो काही सर्टन गोल आहा म्हणजे आपूण ते हायस्ट लेवलार पावतलो तसो. ओके सो तो आपल्याक तसो मेंटेन दवरता फिटनेस. सांगपाचें म्हळ्यार फिटनेस ही इम्पॉर्टंट आसता सगळ्यांच्या लायफान. फिटनेस नाल्यार तू तितल्या लेवलार पावूंक शकना. सामकें तशें म्हणजे फिटनेस आपली मेंटेन दवरपाची. सामकें. आणि तुजो मेंटर कोण म्हटलें तुवें आता मेंटर तुजो मेन मेंटर की बाबा आता तुवें तुका सपोर्ट केला. मेंटर सांगपाचें म्हटल्यार जी आमची होम टीम आहा आमची माऊली स्पोर्ट क्रिकेट क्लब फ्रेंड्स क्रिकेट क्लब तेंचे जे आमचे सपोर्टिंग स्टाफ जो आमचे प्लेयर आहा न्हू तेंच्यांनी म्हाका खूप गायड केला. म्हणजे ल्हानपणा पासून अजून मेरेन ते म्हाका सदांच म्हाज्या फाटी आसता. म्हाका सांगता तुवें अशें करपाचें तूं असो खेळपाचो. जेन्ना म्हाजो म्हणजे एक आसता एक डाउनफॉल जावं आनी कितें म्हाजी गेम जायना केन्ना मागीर जाता गेम ते सदांच म्हाका पॉझिटिव्ह वेन बॅक करता. सो हांव सगळ्यांक म्हाजो मेंटर मानता म्हणजे माझी होम टीम आहा तेंका सगळ्यांक म्हाजो मेंटर मानता. म्हणजे तू म्हणटा की लेट्स ग्रो टुगेदर तसो व्हडलो ना कोण धाकटो ना. सो म्हाजो तोच मेसेज आहा जॉली सहयोगाचो लेट्स ग्रो टुगेदर. आणि तू आता यूथ आहा तेका तू कितें एक मेसेज दिवंक शकता. एक बाबा गौरेश नागवेकरान सांगला पेडनेम एक्सप्रेसान सांगला घुंगरून सांगला की बाबा त्यांच्या तकलेर बसोंक जाय की आता आमकां गौरेशान सांगलें चल आमी हें करया. क्रिकेटूच न्हू सगळ्या क्षेत्रान म्हणटा तू. माझो इतलोच मेसेज आहा की जो कोण खंयच्या फिल्डान बरो आहा जावं तेका दिसता आवड आसा तेणी खरोच फुडें सरपाक जाय फिल्डान आणि आपलो हार्डवर्क आहा तो चालूच दवरपाचो. ते जेन्ना आपूण हार्डवर्क करता आमी न्हू तेन्ना त्या फिल्डान वयता त्या फिल्डान घुसता तेन्ना आमकांच कळटा. जेन्ना लोक आमकां एप्रिशिएट करता बाबा तेन्ना आमकां मोटिवेट जावं येता आणि आमी ती प्रॅक्टीस सदांच चालू दवरपाची आणि अशें हें करपाचें मोटिवेट करपाचें. म्हणजे हार्डवर्क करा प्रॅक्टीस रेग्युलर दवरा. तुमचो इन्स्पिरेशन हांगा बसलात म्हाजोय आसा तो आणि हांवें म्हटलें की बाबा एक आता जॉली सहयोग पॉडकास्ट म्हणजे थोडे कॉमेडी क्वेश्चन आसतातूच. सो हांव तुका एक थोडे कॉमेडी क्वेश्चन विचारता की बाबा तूं आतां केन्ना बॅटिंग करता आता केन्ना हें जाता मायंड काम करपाचें पडटा थंड तेन्ना तूं कसलें सॉंग बीन म्हणटाय केन्ना अशें तकलेन सॉंग बीन म्हणपाची संवय आहा तुका. सॉंग तशें ना पूण हांव म्हाजें चिंतता कितें करता तूं सगळे पळयतात बरो खेळ मातसो तशें तूं उलयता माझ्या माइंडान. सो बाबा एक अशें म्हणटा की बाबा आता तू खंयसर आतां क्राउडान आहात म्हणजे आता सिक्सरीक आसता बाउंड्री कडेन आणि तेन्ना तुका अशें फाटसून कोण उलयत आसता बीन तेन्ना तूं डिस्टर्ब बीन जाता केन्ना ते असतात म्हणजे आता केन्ना वयता म्हणजे आता आमचे जे आहा म्हणजे गांवचे आहा ते कोण म्हणना कितें
ऑलमोस्ट सगळ्यांचो हांव म्हणजे सांगपाक म्हणल्यार फेवरेट आपूण कोण कोणाक म्हाका कितें म्हणना ना आपूण जेन्ना भायर पळयता तेन्ना आसतात पळय लोकांचे म्हणजे हांव भायल्या स्टेटीस उरल्या न्हू एका मातसो टीच करया ट्रोल करया तशें बी असतात पण हांव कितें रिएक्शन दिना कित्याक म्हणजे हँडल कशें करताय ते स्माइल दिता तो आसता इतलेच तांकां रिप्लाय दिना सो सदी स्माइल करत राहा बाउंड्रीरूय असले आणि लायफान सुद्धा असले तरी आणि केन्ना तुका अशें बाबा खंयची कॉमेडी एक गजाल तू ग्रावंडार बी नाही घडल्या खंयची एक कॉमेडी तुका एक याद येता आणि तुका हांसूंक येता की बाबा अरे हे अशें जालें म्हणून तसे जातात न्हू मदीं म्हणजे बॉल स्टॉम्साक लागून येता पूण बेल्स पडना तशें थ्रो मारपाक येयलो पण मदीं वयता कोणाच्या तकलेर बसता बॉल फाटीर बसता हे खूप मुवमेंट जातात आणि तुवें असो केन्ना असो कोणा प्रँक बीन केल्या प्रँक म्हणजे आता समज अशें रे म्हणजे फकाणां केल्या आता इंडियेच्या टीमीन आमी केन्ना प्रँक बीन करतात पळय एकामेकाचेर हेचेर बॉल मार तेचेर हे कर तेका बंद कर रुमान तसले तुमच्या कडेन केन्ना घडटा हे रुमान बीन तशें जातात न्हू ते मातशे मिसचिवफनेस मातशे आसता ते माझी मोस्ट प्रॉब्लम आसता सगळ्यांक खबरूय आहा जेन्ना हे करा मातशें उदक वता कोणाचेर कोणाक चिमटो काडप सायडीन पळा आनी तशें म्हाजे आसतात सो आयज गौरेश नागवेकर पेडणें एक्सप्रेस जेका घुंगरू म्हणटात तो आयज म्हाजो गेस्ट आणि तो येयला म्हणून तुका हांव थँक्यू म्हणटा आणि म्हाका उद्या खूप मजा येयली तुज्या वांगडा बाबा हे करून आज पॉडकास्ट येवपाक म्हाका उद्या नॉलेज मेळ्ळी क्रिकेटाची बाबा क्रिकेट कशें असता की बाबा बॉलिंग कशी घालप तुवें सांगलें तशें आता तुमी सुद्धा हो पॉडकास्ट पळया तुमकां फायद्याचो हा पॉडकास्ट हो कित्याक फ्री नॉलेज दिता अशें करून दिनात कळ्ळें आणि आता तुका म्हाज्या वांगडा पॉडकास्ट घेवन आयज लास्ट प्रश्न विचारता की बाबा तुका म्हाज्या वांगडा पॉडकास्ट घेवन कितें दिसलें सांगपाचें म्हणल्यार तुज्या वांगडा पॉडकास्ट घेवन म्हाका खरेंच बरें दिसलें आनी मजा येयली कित्याक तुजे हांव पॉडकास्ट पळयत येयल्लो आहा न्हू म्हणजे कोण न्यू न्यू आर्टिस्ट तू सदांच तांकां हे करता तेंची मुलाखत घेता तांकां ग्रो करपाक हेल्प करता अशें सो तुका थँक्यू म्हणटा हांव तूं म्हाजी पॉडकास्ट घेतल्या बद्दल आणि मजा येता पॉडकास्ट करपाक सो हांव सगळें सांगपाक सोदता की तितून मुद्दम तुमी वचोन युट्यूबार पॉडकास्ट पळोवपाचो तेका सबस्क्रायब करपाचें चॅनल जॉली सहयोग म्हणून आहा तेका खरें तेजें बरें आसता आनी इंटरेस्टींग आसता आणि तुका थँक्यू म्हणटा की बाबा तुवें आयज सगळ्या भुरग्यांक इन्स्पायर केला सगळ्या भुरग्यांक आणि इतले ट्रॉफी पळोवन हे सगळे जे ट्रॉफी आहात आयज तुवें सांगलें की बाबा 450 वर्ल्ड ट्रॉफी आहात त्या सगळ्या ट्रॉफीक हांव तुज्या वांगडा नासलो पूण आयज तुका हांव कॉंग्रॅच्युलेट करता सगळ्या ट्रॉफीक सो म्हाका एक क्वेश्चन आहा की बाबा आणि एक बाबा की तू फिटनेस कसो दवरताय तुजो मेंटेन कसो करताय की बाबा जिमानूय वयता तू जिमातले बीन व्हिडिओ पळयला इंस्टाग्रामार जेन्ना स्टडी करतलो हांव तुका तेन्ना सो बाबा फिटनेस लेवल तू कशी तुजी मेंटेन दवरताय एक तू बाबा मेसेज सुद्धा युथाक वचोंक गेल्लो बरो फिटनेस सगळे उलोवपाक गेले म्हटल्यार फिटनेस हो सगळ्या स्पोर्ट्सान इम्पॉर्टंट स्पोर्ट्सानूच न्हू म्हणजे ईच अँड एवरी पर्सनाक फिटनेस हो लागतात सो माझे प्लॅन कितें आसता हांव जेन्ना म्हाजो सीझन आसता न्हू तेन्ना माझे मॅचीस चालू आसता म्हणजे टेनीस म्हणजे कसो आयज मेळना राती आसता फ्लड लायट मागीर दुसरे दीस आसता सो म्हाका जिमान वचपाक तितलो टायम मेळना आणि रिकवरी इतली इम्पॉर्टंट आसता न्हू रेस्ट घेवपाची आसता म्हणून जिम तितले हांव म्हणजे वीकली 2 फावटी बी वयता जिमान सो म्हाजो मेन फेज आसता फिटनेस तो हांव पावसान दवरता कित्याक आमच्या हितून तेलंगणान रेनी क्रिकेट म्हणून आसता रेनी ते एन्जॉयबल आसता एज वेल एज ती रिस्कय आसता रिस्क आसता म्हणून ती अवॉइड करपाक हांव रेनी क्रिकेट खेळना तो हांव फिटनेस करता म्हणजे 3 म्हयने आसता तो हांव फिटनेस करता म्हणजे तू रेनी क्रिकेटान तू अवॉइड करताय आणि त्या 3 महिन्यात तू परत फिट जाता आणि परत तू एक्सप्रेस ही स्टार्ट जाता म्हणजे एक म्हणपाचे असता की तू सर्व्हिसिंग करता 3 महिने रेडी रावता ओके 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 सो आयचो पॉडकास्ट म्हाका घेवपाक मजा येयली आणि आयचो पॉडकास्ट मजा कित्याक घेवपाक येयली की फाटसून कॅमेराच्या फाटसून JR एडिट सुद्धा श्रवण तेणी फुल शूट केला आमचो आयज व्हिडिओ सो ताका हांव थँक्यू म्हणटा फाटसून आहा तो इदूळच्यान उबो आहा आणि आमच्या खातीर तो टायम काडून येयला आणि हो पॉडकास्ट सोंपोवपाच्या आदी आमचो माऊली स्पोर्ट्स क्लब हेका थँक्यू म्हणटा फुल स्पॉन्सर केला म्हणून आणि आम्ही हो आयज पॉडकास्ट सोंपयता हर हर महादेव लेट्स ग्रो टुगेदर